मोदी आणि फडणवीसांची कामाची पद्धत पाहता जनता पहिली पसंती भाजपला देते असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले। नितेश राणेंनी अपयशाने खचून जाता कामा नये असंही त्यांनी म्हटलंय। नितेश राणेंनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं। महायुतीचा महापौर मराठीच असेल हे आशिष शेलार यांनी वारंवार स्पष्ट केलंय। विरोधक फेक नरेटिव्ह काम करतात असंही रवींद्र चव्हाण म्हणाले। महाराष्ट्रातली राजकीय बेरोजगारी संपुष्टात आणणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाली आणि पहिल्या टप्प्यात अर्थातच नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपनं दणदणीत असं यश मिळवलं। माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत। रवींद्रजी, पहिला माझा प्रश्न आहे, यश तर तुम्ही मिळवलं पण प्रवेश आता थांबणार आहेत की अजूनही जिल्हा परिषद पंचायत समितीचा पल्ला आहे तिथपर्यंत सुरूच राहणार? खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा कोणताही पक्ष असेल या पक्षांमध्ये त्या ठिकाणच्या असणाऱ्या कार्यपद्धतीवरती जी काही मंडळी असतात किंवा जे कोणी इतर पक्षांमध्ये काम करणारे असतील किंवा विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करणारी मंडळी असतात हे सर्वजण त्या वेळेला प्रवेश करत असतात। त्यामुळे ही काही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे चालूच राहते। मग त्यांच्या पक्षातले ते नेते अपयशी ठरले म्हणायचे त्यांना सांभाळण्यात? ते असं म्हणणंही योग्य नसतं। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा प्रभाव हा आपल्याला तर माहीत आहे की एवढा मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये आहे। तर त्यांच्या प्रभावामुळे आणि आदरणीय देवेंद्रजी या महाराष्ट्रामध्ये ज्या ताकदीने काम करत आहेत, गतिमान सरकार देत आहेत, प्रत्येक विषय हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा मार्गी लागेल याचा प्रयत्न करतात। त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षावरती आणि भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या कार्यपद्धतीवरती अनेक जणांना असं वाटतं आहे की फ्युचर जे आहे हे या पार्टीमध्ये आहे। त्यामुळे अनेक जण पहिली पसंती ही भारतीय जनता पार्टीला देतात। तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ह्या सगळ्या निवडणुका होतात, जवळपास 15,000 उमेदवारांची ही निवडणूक आहे, सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली। काय आव्हानं होती? कारण पहिलं तर टप्पा तुम्ही पूर्ण केला आहे, मुंबईसह आता महापालिका आहेत आणि नंतर ग्रामीण भागाशी संलग्न जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, कसं हे सगळं बांधून आणलं? हे खरं तर आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा 24/7 हा संघटनात्मक कामामध्ये सक्रियपणे काम करत असतो। गेल्या वर्षभरामध्ये च्या अगोदर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला जे यश मिळालं ते संघटनात्मक काम भारतीय जनता पार्टीने जे उभं केलं आहे त्यामुळेच मिळालेलं यश आहे। आणि संघटनात्मक काम करत असताना सरकारच्या असणारे प्रत्येक विषय, मग ते पॉझिटिव्ह असतील, हे सर्वच्या सर्व विषय हे खालीपर्यंत बूथ लेवलवरती घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतो। आणि खोटे नेरेटिव्ह जे असतात की जे विरोधक पसरवण्याचा प्रयत्न करतात ते फेल कसे होतील याचा सुद्धा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक कार्यकर्ता हा बूथ लेवलवरती करत असतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टी सातत्याने सुरू असतात। कार्यकर्ता हा क्रियाशीलपणे या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः सहभागी होत असतो। त्यामुळे हे यश जे आहे ते कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या प्रचंड मेहनतीचं असणारं यश आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये तळ कोकणातली एक व्हिडिओ जो चर्चेत ठरला, दोन्ही राणे बंधू एकमेकासमोर आले होते। आज सकाळी नितेश राणेंचं एक ट्विट आहे, खरं बोलावं लागेल, वेळ आलेली आहे, आणि आत्ता तुम्ही त्यांची भेट घेतली। खरं तर नितेशजींना कालपासून कणकवलीमध्ये ज्या पद्धतीने अपयश आलं त्यामुळे खरं तर प्रचंड मेहनत एक कोकणामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्गामध्ये त्यांनी केली होती। अपयशाने खचून जाता कामा नये हे भारतीय जनता पार्टीने नेहमीच आम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे त्याला बोलवून की फार त्यामध्ये द्विधा मनस्थितीत न जाता भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने कार्यकर्त्यांना घेऊन पुढे जा असं त्यांना सांगणं हे गरजेचं होतं आणि ते समजवण्याचा प्रयत्न। त्या ट्विटबद्दल काही चर्चा झाली तुमच्या दोघांची? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की या सगळ्या गोष्टींमध्ये एक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एक परिवार म्हणून काम करणारे आम्ही सर्वजण आहोत। त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याला अशा वेळेला
त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आम्ही 4 पैकी 2 ठिकाणी मग ती सावंतवाडी असेल किंवा वेंगुर्ला आहे, या 2 ठिकाणी आम्हाला विजय मिळाला आहे. त्यामुळे आपण 2 ठिकाणीच आपल्याला थोडंसं अपयश आलं आहे. आम्ही फार त्याचा गांभीर्याने विचार न करता आपण त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे आणि चिंतन करून पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं असं सांगेल. कालच्या निकालाचा जर विचार केला, सगळ्यात जास्त जागा तुमच्या आहेत, भाजपच्या आहेत. मात्र पाठोपाठ एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत. अमित शहा येऊन म्हटले होते की कुबड्यांचा आधार आता नको आहे. त्यांनी ताकद दाखवून दिली असं वाटतंय. खरं तर तुम्हाला माहिती आहे की ते अमित भाई हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सर्वांचं श्रद्धास्थान म्हटलं जातं. प्रत्येक कार्यकर्त्याला मोटिवेट करण्याचं काम हे अमित भाई नेहमी करत असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या भाषणामुळे त्यांनी केलेल्या त्या भाषणाचा परिणाम जो आहे तो परिणाम पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि कार्यकर्त्यांनी कडवी झुंज जी दिली पाहिजे ती दिली आणि त्यामुळे यश मिळालं. पण मग प्रतिस्पर्धी आता सांगोल्यासारख्या ठिकाणी रवींद्रजी की तुमच्यात तुम्ही म्हणताय महायुती, पण शिंदेच्या विरोधात तुम्ही सगळे होता. कणकवलीमध्ये सेम तसंच झालं. पण अशा ठिकाणी तुमचेच प्रतिस्पर्धी नाहीत का? अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. हे एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये होत असतात. त्या ठिकाणची असणारी स्थानिक पातळीवरची असणारी पॉलिटिकली परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते. परंतु एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि देवेंद्रजी त्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक विचार करतायत आणि आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते यांनी या सगळ्या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. पण मग मित्रपक्षांबद्दल आता तुमची भूमिका बदलणार आहे का? आगामी मनपा निवडणुका, जिल्हा परिषद असतील, कारण तुमचा विजय हा वेगळा आहे. तुमच्या पाठोपाठ आहेत शिंदे असतील, पवार असतील. मग तो थेट प्रश्न आहे माझा. एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय हे त्या ठिकाणचे असणाऱ्या स्थानिक पातळीवरती असणाऱ्या लीडर्स लोकांना घेण्याचे आम्ही सर्वांनी दिलेले अधिकार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काही ठिकाणी सहजपणे युती झाल्या आहेत, काही ठिकाणी काही अडचणी झाल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी अडचण असतील त्या ठिकाणी वरिष्ठांनी बोलायचं आहे असं सर्व ठरलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही त्याच पद्धतीने काम होईल. आता प्रश्न आहे मुंबईचा. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. उद्याच त्यांच्या युतीची घोषणा देखील होते. शरद पवार त्यांच्या सोबत जात आहेत. मग भाजपची स्ट्रॅटेजी वेगळी काय असणार? भाजपची स्ट्रॅटेजी वेगळी कधीच नव्हती. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डेव्हलपमेंट, सबका साथ, सबका विकास, विश्वास आणि प्रयास हे नरेंद्र मोदीजी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात आणि देवेंद्रजी सुद्धा महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्यासाठी जे करता येऊ शकतं, मग ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, रोजगारींच्या संदर्भात असेल, या सगळ्या गोष्टी सातत्याने करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही निवडणूक जी आहे या निवडणुकीकडे आपण सर्व पत्रकार बंधू हे काय म्हणून पाहताय, आपला चष्मा बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं. या निवडणुकीकडे फोकस असा ठेवला पाहिजे की ही निवडणूक नागरी सुविधांसाठी असणारी निवडणूक आहे. कोणाचं वर्चस्व आहे याची ही निवडणूकच नाही. नागरी सुविधा याचा अर्थ काय, तर इथले रस्ते कोण करेल, इथे असणारी मेट्रोचं काम कोण पूर्ण करेल, इथे अधिकचं लागणारं यानंतरच्या काळामधलं पाणीची व्यवस्था कोण करू शकतं, इथलं असणारं STPचे प्लांट जे आहेत की जे कोणतंही पाणी जे आहे, सांडपाणी असेल किंवा जे खराब पाणी आहे त्याचं विदाऊट प्रक्रिया समुद्रामध्ये सोडलं जात आहे, त्यावरती विशेष करून लक्ष कोण देऊ शकतं. तर हे सगळं करण्याची क्षमता, ताकद हे कोणामध्ये आहे, तर ही केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यातलं असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार, हे दोन्ही सरकार केंद्र आणि राज्याच्या पुरस्कृत असणाऱ्या योजनांमधून हे सर्व विषय
हे मार्गस्थ लावता येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरी सुविधा ही जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर एक जी केंद्र आणि राज्याकडून जी ताकद लागते ती मिळू शकते. त्यामुळे एक विचाराचं सरकार जर या महानगरपालिकांमध्ये आलं तर त्याचा फायदा हा अधिक होऊ शकतो. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अनेक असे धोरणात्मक निर्णय असतात की ज्या धोरणात्मक निर्णय केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून सहजपणे पूर्ण करता येऊ शकतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पूर्ण करायच्या असतील तर ते या संदर्भामध्ये 100% पण मग त्यातून मुद्दा येतोय अस्मितेचा, मराठीचा. महायुतीची किंवा भाजपची सत्ता आल्यावर मराठी महापौर होणार नाही, हे मुद्दे समोर आणले जातात. या संदर्भात आशिष शेलारजी वारंवार म्हणतायत महापौर हा मराठीच होईल असं म्हटलं जात आहे. महापौर हा कोणाचा होईल तर तो महायुतीचाच होईल असंही म्हटलं जात आहे. आता काय होत आहे की अजेंडा राहिला नाही. विरोधकांकडे कोणताच अजेंडा न राहिल्यामुळे एक नेरेटिव्ह कोणता तरी तयार तर करायला पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये. त्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे की तो नेरेटिव्ह कसा तयार करता येऊ शकतो. विरोधकांबद्दल राज ठाकरेंबाबत एक सॉफ्ट कॉर्नर बघायला मिळतो भाजपचा. तुम्ही सहमत आहेत या मताशी? ही राजसाहेब जे आहेत ते अतिशय स्पष्ट वक्ते आहेत. त्यामुळे ते स्पष्ट वक्ते म्हणून ते त्यांची भूमिका बऱ्याच वेळेला मांडत असतात. कधी कधी त्या भूमिका या स्पष्ट वक्ता म्हणून त्या मांडल्यानंतर काम करणाऱ्याला कोणाला तरी अडचणीही करतात किंवा काम न करणाऱ्यांना ते मनाला लागतं. शेवटचा माझा प्रश्न, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या. महापालिका निवडणुकीचं तर आतापर्यंत तुमचं ठरलेलं आहे, महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही महायुतीतले मित्रपक्ष तुमच्यासोबत असणार की त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स वाढणार, तुमची भूमिका बदलणार? एक तर कसं आहे की त्या वेळेला त्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय घेणं अपेक्षित आहे. परंतु सर्व निवडणुका या सकारात्मकदृष्ट्या खाली असणाऱ्या प्रत्येक जी आमच्या कमिटी आहेत त्या कमिट्यांनी सकारात्मकदृष्ट्या महायुतीत व्हाव्या अशा संदर्भामधले ऑलरेडी सांगितलं आहे. चर्चा खालच्या लेवल्सवरती असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये करून त्या संदर्भातले निर्णय होतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.